एक छान वर्ड प्रॉब्लेम आहे, तो रीड करतो मी आता. द स्लांट हाईट, नीट लक्षात द्या, शेवटच्या टप्प्यात जे होते ना 3च्या धडे तुम्ही लकी आहात, कारण ते डायरेक्ट डोक्यात राहतील, काही अभ्यासाची गरज देणार नाही. नाही काही 2-2, 3-3 मार्काचे क्वेश्चन एकदम स्टेप वाईज आहेत. जसं मॅक्झिमा, मिनिमा, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनचे आपण केले ते, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, हातातले मार्क आहे अक्षरशः. परत ॲप्रोक्झिमेशन करायचं, एक प्रॉब्लेम करून ठेवायचा, 100% येणारा क्वेश्चन आहे, ते आपल्याला लगेच कळतं. त्याच्या स्टेप्स ठरलेले आहेत. एक ॲप्रोक्झिमेशन सॉल्व्ह केलं म्हणजे बाकी ॲप्रोक्झिमेशन आयडिया येऊन जाते आपल्याला. अलग लक्षात. सो इथं आपण आता जो प्रॉब्लेम घेतो तो त्याचा फॉर्मॅट बघा. द स्लांट साईड ऑफ राईट सर्क्युलर कोन इज एल, शो दॅट द सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ द कोन ऑफ मॅक्झिमम व्हॉल्यूम इज tan inverse √2. The slant side of a right circular cone is L. Show that the semi-vertical angle of the cone of maximum volume is tan inverse √2. प्रॉब्लेमचा अर्थ खूप सोपा आहे. एक राईट सर्क्युलर कोन आहे, त्या कोनची स्लांट हाईट L दिलेली आहे आपल्याला, आणि त्यांनी आपल्याला हे प्रूव्ह करायला लावलं आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे की त्या कोनचा व्हॉल्यूम जर मॅक्झिमम असेल तर सेमी व्हर्टिकल अँगल किती असला पाहिजे, tan inverse √2. किती असला पाहिजे, त्या राईट सर्क्युलर कोनचा व्हॉल्यूम जर तुम्हाला मॅक्झिमम पाहिजे असेल तर सेमी व्हर्टिकल अँगल किती असायला पाहिजे, tan inverse √2. अलग लक्षात तुम्हाला. सिम्पल डायग्रामॅटिक अप्रोच. ॲक्च्युअली डायग्रामची गरज नाही इथं, तरीही आपण राईट सर्क्युलर कोन घेतला, आपला राईट सर्क्युलर कोन, हा ट्रायंगल मीन्स हा सर्क्युलर बेस असेल त्याचा. झालं क्लिअर. त्यानंतर ही त्याची हाईट, ही त्याची हाईट, ही त्याची लेंथ, ही बेसची रेडियस, आणि हा इथला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो सेमी व्हर्टिकल अँगल. आलं लक्षात तुम्हाला. इथला जो अँगल आहे त्याला काय म्हणतो पोरांनो, सेमी व्हर्टिकल अँगल. क्लिअर आहे आता हे. आता इथून पुढचा स्टोरी. आपल्याला प्रश्न कशाविषयी विचारलेला आहे, व्हॉल्यूम. क्वेश्चन कशाविषयी विचारला आहे, व्हॉल्यूम. सो आपल्या व्हॉल्यूमविषयी प्रश्न विचारला आहे म्हणजे आपल्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला माहीत पाहिजे कोणच्या. सो आधी लक्षात घ्या, कोणच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असेल, V = 1/3 πr²h. हा राईट सर्क्युलर कोनच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला. अलग लक्षात तुम्हाला. 1/3 πr²h. झालं का क्लिअर. आलं लक्षात. त्यानंतर आता सीन कसं आहे, गिवन आपल्याला एलच्या भाषेत आहे. सो आपल्याला सर्वांचं कन्वर्जन कशाच्या भाषेत करायचं आहे, एलच्या भाषेत. और समथिंग असं वर्कआउट करायचं आहे की फॉर्म्युला कोणत्या तरी एका सिंगल व्हेरिएबलमध्ये आला पाहिजे. मग तो एल असेल, एक्स असेल, आर असेल, काय जे असेल ते. क्लिअर. सेकंड दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल इथं, दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला शेवटी हे सर्व क्लिअर सॉल्व्ह झाल्यानंतर आपल्याला त्याला थिटाच्या भाषेत आणावं लागणार आहे, थिटाच्या भाषेत बोलावं लागणार आहे. पुस्तकातलं याचं जे सोल्युशन आहे ते बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड दिसतं. अलग लक्षात तुम्हाला, बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला हा कोणच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला पूर्णपणे सिंगल मिनिमम व्हेरिएबल्समध्ये आणणं गरजेचं आहे. मिनिमम व्हेरिएबल्स. आणि ते एक लक्षात घ्या, एल दिलेले स्लांट हाईट इज एल. याचा अर्थ एल कधीच बदलणार नाही, एल इथं कॉन्स्टंट. बदलेल काय, रेडियस आणि हाईट. आता समजा इथं बघा हा कोन आहे, मी ही स्लांट हाईट अशी सरकवली, बदलायला सुरुवात झाली. म्हणजे प्रॉब्लेमच्या गिवननुसार एल आपल्यासाठी कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. एल आपल्यासाठी काय आहे पोरांनो, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. एल कॉन्स्टंट आहे. एलचं फक्त इन्क्लिनेशन बदललं, एलचं फक्त काय बदललं आपण, इन्क्लिनेशन बदललं. एल असं सरकवलं इकडे तिकडे, एलचं फक्त इन्क्लिनेशन बदललं तर त्याचा परिणाम कोणच्या बेसच्या रेडियसवर किंवा हाईटवर पण होईल. कोणच्या बेसच्या रेडियसवर होईल किंवा हाईटवर पण होईल. लक्षात आलं का तुम्हाला. सो आता इथं आपला पर्पज आहे, तुम्हाला डायग्राम समजलेली आहे. आता आपला पर्पज काय इथं की जो व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपण लिहिला. आता आपल्याला व्हॉल्यूमच्या फॉर्म्युल्याचं रिडक्शन सिंगल व्हेरिएबलमध्ये करायचं आहे. मग तो एक्स असेल किंवा एल असेल, जे असेल ते कोणतरी एका भाषेमध्ये. अलग लक्षात तुम्हाला. आणि तुम्हाला मग तुमचं शो दॅट काय मॅटर आहे, मॅक्झिमम व्हॉल्यूम ही सेमी व्हर्टिकल अँगलची जी व्हॅल्यू दिलेली आहे ती काय दिलेली आहे, tan inverse √2. तुम्हाला टॅनच्या भाषेत व्हॅल्यू दिलेली आहे. लक्षात घ्या, कोणत्या भाषेत व्हॅल्यू दिलेली आहे, टॅनच्या भाषेत. अलग लक्षात तुम्हाला. आता आपण जी ह्या कोनची हाईट आहे त्याला एलच्या भाषेत लिहिणार, जी रेडियस आहे त्याला पण एलच्या भाषेत लिहिणार. लक्षात आलं तुम्हाला. मॅक्झिमम व्हॉल्यूम सांगितलेलं आहे तर आपल्याला मॅक्झिमाची टेस्ट आपल्याकडे आहे. त्याच्यावरून मॅक्झिमम व्हॉल्यूम डिक्लेअर करता येतो. मॅक्झिमम व्हॉल्यूम डिक्लेअर करून झाला की पुढच्या गोष्टी आपोआप सॉल्व्ह व्हायला लागतील. झालं का बरोबर क्लिअर.
त्याला कितीपर्यंत मॅटर क्लिअर. सो एल काय आहे कॉन्स्टंट. उरले आपल्याकडे दोन व्हेरिएबल कोणकोणत्या, हाईट ऑफ अ कोन, रेडियस ऑफ अ कोन. हाईट ऑफ अ कोन, रेडियस. दोन व्हेरिएबल चालणार नाही. दोन व्हेरिएबल चालणार नाही. मग हाईट किंवा रेडियसच्या भाषेमध्ये एक व्हेरिएबल मिळवायची आपल्याला. सो आता वर्कआउट स्टार्ट होईल. पाय आर स्क्वेअर एच आपली स्टार्ट याची या ठिकाणी. याची काय आहे हाईट. आता नीट बघा, हा आर स्क्वेअर जो आहे हा कोणता ट्रायंगल आहे, राईट अँगल ट्रायंगल. तर मी काय राईट अँगल ट्रायंगल असताना मी काय देईल, एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आपण काय ठरवलं, सर्व व्हेरिएबल कोणतं आणायचे आहे, एच समजा जे असेल ते एचच्या भाषेत आणूयात. मग मी इथं आर स्क्वेअरची रिप्लेसमेंट काय ठरवेल, एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. मला कशाची रिप्लेसमेंट मिळाली, आर स्क्वेअरची. मला कसली रिप्लेसमेंट मिळाली पोरांनो, आर स्क्वेअरची. पुढच्या स्टेपला मी काय लिहितो मग आता, व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअरच्या ऐवजी एल स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर आणि बाहेर एक एच आहे तो एच आपण इथं लिहिला. आता झालं का क्लिअर, आता झालं क्लिअर पोरांनो. इथंपर्यंत आलो आपण. फाईन. इथं खरोखर भरपूर चुका आढळतात लिहिण्याच्या पद्धतीतले. जाऊ दे, आपलं काय करायचं, आपलं काम त्याकडे चालू आहे, बाकी सोडा विषय. हां, आता इथं आपलं मॅक्झिमा हा शब्द आलेला आहे. आपल्या मॅक्झिमामध्ये फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. आता आपण याचं काय करणार, फर्स्ट डिफरन्सिएशन कम्पेअर कोणाशी करणार, झिरोशी. आपली पहिली स्टेप फर्स्ट डिफरन्सिएशन कम्पेअर कोणाशी करणार, झिरोशी. तिथून मग आपल्याला काहीतरी व्हॅल्यू मिळेल, ती व्हॅल्यू उचलून कुठे ठेवणार आपण, सेकंड डिफरन्सिएशनमध्ये. तो कशापेक्षा लहान आला पाहिजे, झिरोपेक्षा. झिरोपेक्षा लहान आला म्हणजे मॅक्झिमा. आठवलं सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. इथंपर्यंत आता आपल्याला वर्कआउट करायचं आहे. कारण आणि मॅक्झिमम व्हॉल्यूम, कारण आपलं जे ॲन्सर आहे ते कशावर डिपेंड करते, मॅक्झिमम व्हॉल्यूम. सो आपल्याला मॅक्झिमम व्हॉल्यूमची कंडिशन आधी सापडावं लागेल. वी नीड टू फाइंड अ कंडिशन फॉर मॅक्झिमम व्हॉल्यूम. मॅक्झिमम व्हॉल्यूमची कंडिशन आपल्याला सापडावं लागेल. सो आधी आपण याला सिम्प्लिफाय करून घेऊ. सो व्ही इज इक्वल टू π/3 ब्रॅकेटमध्ये एल स्क्वेअर एच मायनस एच क्यूब. फॉर वॉट, एचला आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं. आल्या लक्षात, आपण एचला कशामध्ये आतमध्ये मल्टिप्लाय केलं. झालं सिम्पल. आता याला डिफरन्शिएट कोणाबरोबर करणार आपण, एच बरोबर. डिफरन्शिएट कोणाबरोबर करणार, एच. कारण एल काय आहे कॉन्स्टंट, एच काय आहे व्हेरिएबल. सो डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एच हे तिथे लिहायला विसरू नका. तुम्हाला एचची सवय नसेल तर एचला एक्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. अरे कळते का, तुम्ही व्हेरिएबलचं नॉमेनक्लेचर काही करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपण पुढे लिहिणार dv/dh इज इक्वल टू π/3 काय आहे कॉन्स्टंट. ब्रॅकेटमध्ये याचं डिफरन्सिएशन काय येईल, एल स्क्वेअर. एल स्क्वेअर कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या, एचचा डिफरन्शिएट केला आपण. आणि मायनस एच क्यूबला काय लिहिणार तुम्ही, 3h स्क्वेअर. झालं क्लिअर. आपल्या मॅक्झिमम मिनिममवालं जे आपण काही मटेरियल शिकलो आहे, सेकंड डिफरन्सिएशन, सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट वगैरे वगैरे, तर तिथं आपण आपली ही स्टेप झाल्यानंतर काय करतो आपण, कम्पेअर इट विथ 0. याला 0शी कम्पेअर केलं. 9 इथं मी लिहिल 9. हां 9 नीट बघा पोरांनो, 9 याला 0शी कम्पेअर करायचं आहे ना. 9 π/3 इन ब्रॅकेट एल स्क्वेअर मायनस 3h स्क्वेअर इज इक्वल टू 0. π/3 0 असू शकत नाही, म्हणून मी लिहिल एल स्क्वेअर मायनस 3h स्क्वेअर इज इक्वल टू 0. पुढे मी लिहिल एल स्क्वेअर इज इक्वल टू 3h स्क्वेअर. कळते ना, सिम्पल मॅथ्स आहे. मग आता मला एचला एलच्या भाषेत एक्सप्रेस करायचं आहे. मला पॉईंट मिळेल एच इज इक्वल टू थोडीशी काही एच स्क्वेअर इकडे 3 इकडे येऊन काय करेल, डिवाइड टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स प्लस मायनस L/√3. तुम्हाला एचचे 2 पॉईंट मिळाले. लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह, तसं पाहायला गेलं तर लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह. सो आपण -L ती घेणार नाही व्हॅल्यू. हां, आता सेकंड डिफरन्सिएशन. 9 मॅक्झिमम प्रूव्ह करायचं ना आपल्याला. मग d² अपॉन dh स्क्वेअर. याला परत एकदा डिफरन्शिएट करा. π/3 जसं आणि तसं. एल स्क्वेअर डिफरन्शिएट होणार नाही, तो कॉन्स्टंट आहे. 3h स्क्वेअरचं डिफरन्शिएशन काय येईल, 6h. आलं लक्षात. एचची व्हॅल्यू कोणती ठेवली, पुट एच इज इक्वल टू एल अपॉन
√3. पुट h इज इक्वल टू एल अपॉन √3. झालं का क्लिअर आहे? मग ती व्हॅल्यू तिथे ठेवणे. झालं क्लिअर? हां, ती व्हॅल्यू तिथे ठेवायची. पोहे काय होतं मायनस की प्लस काय जे असेल ते, पण आधी आपण प्रोसिडअप करूया. व्हॅल्यू इथे ठेवली आपण. सो आता आपल्याला काय होईल बोला, d²v अपॉन dh² इज इक्वल टू π/3 ॲज इट इज, l² ॲज इट इज, 6h म्हणजे काय 6l/√3. झालं का क्लिअर? 6l/√3. आता याला स्मॉल दॅन 0 म्हटलं तरच तो मॅक्झिममचा पॉईंट प्रूव्ह होतो. बरोबर? स्मॉल दॅन 0 म्हटलं तरच मॅक्झिमम प्रूव्ह होईल. हे l² माझं चुकलं, तुम्ही बोलले का नाही? कशात राहिलं तुझ्या? l² कॉन्स्टंट आहे, त्याचं डिफरन्सिएशन 0 होईल ना. लक्षात राहील का ईश्वदीप? नीट करून घ्या, म्हणजे तिकडे करेक्शन करून घ्या, त्यांना समजून जाईल. नाही तर मग तिथून वापस एक्सप्लेन करून द्या. ना एक्सप्लेन तर करतोच ना. सॉरी गाईज, एक लिनियरच्या फ्लोमध्ये एक गोष्ट लक्षात नाही आली आपल्या. सो याला आपण तिथे सेकंड डिफरन्सिएशन करतोय. याचं आपण काय करतोय? सेकंड डिफरन्सिएशन. सेकंड डिफरन्सिएशन करताना l² काय आहे? कॉन्स्टंट. l² डिफरन्सिएशन काय होईल? 0. आणि 3h² डिफरन्सिएशन काय? 6h. ची व्हॅल्यू काय ठेवली? l अपॉन √3. हा l² काय होता? 0. आय होप क्लिअर आहे तुम्हाला. l इज कॉन्स्टंट, हे शब्द विसरू नका. मग आता इथं मायनस साईन आहे. सो तुम्हाला काय मिळालं? d²v अपॉन dh² इज इक्वल टू मायनस 6πl अपॉन 3√3. त्याला का क्लिअर? पुस्तकात चुकलं तुला बोललं होतं बघ, 3 गायब आहे. 6 डिवाइड केलं का? आपण नाही केलं. हां, आलो इथं. तेच घेणं पण नाही, कारण साईन कोणतं आलं? निगेटिव्ह. स्मॉल दॅन आपल्या टेस्ट इथे गेलं ना, इट्स निगेटिव्ह. सो निगेटिव्ह इज स्मॉल दॅन 0. सो इथे एकच ओळ लिहायची, ॲट h इज इक्वल टू l/√3 व्हॉल्यूम इज मॅक्झिमम. आणि कळलं का? ॲट h इक्वल टू l/√3 व्हॉल्यूम इज मॅक्झिमम. आता आपल्याला अँगलकडे वळायचं आहे. आता हा राईट अँगल ट्रँगल होता. तुम्हाला टॅन पाहिजे. टॅन म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. नाव टॅन थिटा इज इक्वल टू r अपॉन h. अरे आलं का लक्षात? r अपॉन h. पुढची स्टेप नीट पहा. आरला कसं लिहिणार? पायथागोरस थेरम सर्वांच्या लक्षात असेल. पायथागोरस थेरममध्ये आपण आरला काय लिहिलं होतं? l² मायनस h². हा झाला आपला r, खाली काय h. बरोबर? त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऑपरेशन कसं करतो मी ते नीट बघा, कारण खूप मुलं गोंधळतात तिथं. टॅन थिटा इज इक्वल टू, याला पूर्ण स्क्वेअर रूट करून टाका, शब्द नीट ऐका. l² जसा तसा, h² म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे l² अपॉन 3 अपॉन हा आता स्क्वेअर रूटच्या आत आला म्हणजे त्याचा पण काय झाला? स्क्वेअर. म्हणजे परत तुम्ही काय लिहिणार? l² अपॉन 3. आली काय आले लक्षात? हां, 3l² मायनस l², 2l². 3l² मायनस l², काय झाला? 2l². वरचा 3 खालचा 3 कॅन्सल, काय आला? l², काय आला? √2. दॅट इज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स √2. आता कळलं का? तर फ्रँकली सांगा, हे संपूर्ण समजलं का व्यवस्थित? हां, लेंदी समजतं, ते पण काही खास नाही. बस सेम क्लिअर, टेन्शन. हां, पुढचा प्रॉब्लेम मिळत आहे का? सिम्पल आहे, फक्त त्याची जी वर्डिंग नेहमीची नाही आपली, त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हा प्रॉब्लेम काहीतरी खूपच खतरनाक आहे, बाकी काहीच नाही. द प्रॉफिट फंक्शन p of x of a firm, the profit function p of x of a firm selling x items per day, the profit function p of x of a firm selling x items per day is given by, आणि मग त्याचं इक्वेशन आपल्याकडे दिले 150 - x
इंटू एक्स मायनस 1625 झालं. इथे फंक्शन दिलेलं आहे. फाइंड द नंबर ऑफ आयटम्स द फर्म शूड मॅन्युफॅक्चर टू गेट मॅक्झिमम प्रॉफिट अँड फाइंड द मॅक्झिमम प्रॉफिट. झालं. सोप्या शब्दात सांगतो. एक मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे, मे बी इंडस्ट्री समजा, ती रोज किती आयटम मॅन्युफॅक्चर करते, एक्स. आणि मग ते एक्स आता एक्स म्हटल्यानंतर ते नंबर ऑफ आयटम्स चेंज होत राहणार. ते चेंज कोणत्या रिलेशननुसार होत आहेत त्याचं आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 1625 हे फंक्शन दिलेलं आहे. याच्या आधारावर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे की त्या फर्मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळण्यासाठी प्रॉफिट फंक्शन दिलेलं आहे. मॅक्झिमम प्रॉफिट मिळण्यासाठी त्या फर्मला मॅक्झिमम प्रॉफिट मिळण्यासाठी किती आयटम्स रोज मॅन्युफॅक्चर झाले पाहिजेत आणि ते मॅक्झिमम प्रॉफिट पण शोधा. मग इक्वेशन काय सांगतं, प्रॉफिट कोणत्या भाषेत सांगतं, एक्स काय आहे, नंबर ऑफ आयटम्स पर डे. झालं का क्लिअर तुम्हाला. सिम्पल. आपली सेकंडरी टेस्ट. लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू 150 मायनस एक्स इंटू एक्स मायनस 16525 झालं. पहिली स्टेप काय असते, डिफरन्शिएशन. काय असते पहिली स्टेप, डिफरन्स. त्याच्या आधी याला काय करून घेऊया, सिम्प्लिफाय. आपलं डिफरन्शिएशन सोपं जाईल. सो 150x मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1625 आलं आपण इथं. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो डी पी बाय डी एक्स. याला डी पी बाय डी एक्स म्हणूयात. 150x डिफरन्शिएशन 150 याचं काय मायनस 2x हा काय होईल 0. तो कॉन्स्टंट आहे ना. अरे कळलं का. आता याला कोणाशी कंपेअर करणार आपण, झिरोशी कंपेअर केल्यानंतर तुम्हाला मिळेल x इज इक्वल टू 75. काय मिळालं तुम्हाला, x इज इक्वल टू 75. कोणाशी कंपेअर केल्यानंतर, झिरोशी. आता हा पॉईंट मॅक्झिमाचा आहे का मिनिमाचा हे आपल्याला ठरवणं गरजेचं आहे. मग अजून एकदा डिफरन्शिएट करावं लागेल. आपण पुढे लिहिणार डी स्क्वेअर पी अपॉन डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 150चं डिफरन्शिएशन 0 मायनस 2x मायनस 2 विच इज स्मॉल दॅन 0. म्हणजे खाली एक ओळ लिहायची. द मॅक्झिमम प्रॉफिट द फर्म शूड मॅन्युफॅक्चर 75 आयटम्स डेली टू गेट अ मॅक्झिमम प्रॉफिट. द फर्म शूड बोला पोरांनो, द फर्म शूड मॅन्युफॅक्चर 75 आयटम्स पर डे टू गेट अ मॅक्झिमम प्रॉफिट. आणि प्रॉफिट काढावं लागेल तुम्हाला. सो प्रॉफिट काढताना पी ऑफ एक्समध्ये काय ठेवायचं, 75. आणि मग त्याला म्हणायचं इट इज द मॅक्झिमम प्रॉफिट मेड. काय म्हणायचं त्याला, समजला प्रॉब्लेम समज व्यवस्थित. अ बॉल इज थ्रोन इन द एअर. Its height at any time is given by h is equal to 3 plus 14t minus 5t square. Ball is thrown in the air. Its height at any time t is given by, हे इक्वेशन पुढे आहे. Find the maximum height it can reach. आपल्याला मॅक्झिमम हाईट काढायची. प्रॉब्लेम ॲक्च्युली आहे सोपा. ही हाईट आहे. हाईटचं रिलेशन कोणत्या भाषेत आहे, टी म्हणजे काय, टाईम. अरे कळलं का. ते विनाकारण डोक्यात फिजिक्स प्रोजेक्टाईल मोशन वगैरेच काय आणत नका बसू. तुम्ही चुकीच्या ठिकाणी चुकीची गोष्टी आठवतात तुम्हाला. सो तसं काही व्हायला नको. सो बी अ मॅथ स्ट्रेट फॉरवर्ड. हिअर हाईट झालं. पहिलं डिफरन्शिएशन डी एच बाय डी टी इज इक्वल टू 3चं 0 हा 14 मायनस 10t. या कोणाशी कंपेअर करणार आपण, झिरोशी. लेट 14 मायनस 10t इज इक्वल टू 0. 7 मायनस 5t इज इक्वल टू 0. t इज इक्वल टू 7/5 झालं. मिळाला पॉईंट. हा आता मॅक्झिमाचा आहे का मिनिमाचा हे चेक करावं लागेल आपल्याला. परत सेकंड डिफरन्शिएशन डी स्क्वेअर एच अपॉन डी टी स्क्वेअर हा 0
हा -10 विच इज स्मॉल दॅन 0. मग तुम्ही काय लिहिणार 10 ॲट t इक्वल टू 7/5 देर इज अ मॅक्झिमम. काय ओळ लिहिणार तुम्ही 10 ॲट t इज इक्वल टू 7/5 देर इज अ मॅक्झिमम. आता मॅक्झिमम शोधावं लागेल आपल्याला. मग मॅक्झिमा ही व्हॅल्यू याच्यात ठेवायची. मी लिहिल मॅक्स हाईट इज इक्वल टू 3 + 14 × 7/5 मायनस 5t² म्हणजे 49/25 म्हटलं. आय होप एवढं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येईल. मीटर्स वगैरे किंवा युनिट्स इज द मॅक्झिमम हाईट. आणि नीट सांगा कळलं का हे पण मॅटर तुम्हाला. इतकी युनिट्स म्हणजे मॅक्झिमम हाईट. कळलं नाही पण. फाइंड टू नंबर्स whose sum is 15. आपण दोन नंबर घेतले. लेट x and y be the two numbers. Find two numbers whose sum is 15 and when the square of one multiplied by the cube of the other is maximum. Find two numbers whose sum is 15 and when the square of one multiplied by the cube of the other is maximum. सिंपल आहे. असे दोन नंबर शोधा की ज्यांची सम किती आहे 15. त्यांची सम किती पोरांनो 15. आणि काय मॅक्झिमम असलं पाहिजे ते तुमचं फंक्शन असणार. मग ते फंक्शन तुम्ही कसं लिहिणार f(x) इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द वन इंटू क्यूब ऑफ द अदर. हे झालं तुमचं फंक्शन. प्रॉब्लेममध्ये फंक्शन सांगितलं आहे ना. एकाचा स्क्वेअर आणि दुसऱ्याचा क्यूब यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे मॅक्झिमम. कळलं का. याचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे बरोबर मॅक्झिमम. फाईन. मग आता हे दोन व्हेरिएबल चालणार नाहीत. आपल्याला एक व्हेरिएबल रिप्लेस करावी लागेल. सो बेस्ट वे हिअर y इज इक्वल टू 15 - x. मी काय लिहिल x² इंटू 15 - x चा क्यूब म्हटलं. मग आता इथून पुढे सॉल्व करणं तुम्हालाही खूप सोपं आहे. डिफरन्शिएट करा, झिरोशी कम्पेअर करा. ब्रॅकेट सिम्प्लिफाय करण्यापेक्षा तुम्हाला इथं काय परवडेल प्रॉडक्ट लॉ. विश्वास ठेवा बरोबर माझ्यावर. ब्रॅकेट सिम्प्लिफाय करण्यापेक्षा काय परवडेल तुम्हाला प्रॉडक्ट लॉ. झिरोशी कम्पेअर करा तुम्हाला एक्सची एक व्हॅल्यू मिळेल. 1 2 4 काय असेल ते तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळतील. मला काय म्हणायचं कळलं का तुम्हाला. मग एक्सची व्हॅल्यू ज्या मिळतील त्यासाठी कोणती टेस्ट करणार सेकंड डिफरन्शिएशन. मग तुम्हाला एक्स मिळाला परमनंट एक्स आणि मग उरलेला नंबर काय असणार वाय. तो सांगितला तुम्ही. कळलं का. आणि तर कंडिशन कोणती आहे मॅक्झिमा. कंडिशन कोणती आहे मॅक्झिमा. सो फंक्शन तयार करणं महत्त्वाचं होतं म्हणून मी तुम्हाला फंक्शन तयार करून दाखवलं. बाकी पुढचं तुमचं ठरलेलं आहे. फर्स्ट डिफरन्शिएशन कम्पेअर विथ 0 एक्सच्या व्हॅल्यू पुट इन द सेकंड डिफरन्शिएशन. आलं लक्षात तुम्हाला. इतकं सिम्पल प्रॉब्लेम आहे. आणि एकदा रिवाईज करा. इंक्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शनच्या टेस्ट काय होते आपल्या. इंक्रीजिंग म्हणजे द डिफरन्शिएशन मस्ट बी ग्रेटर दॅन 0. फर्स्ट डिफरन्शिएशन मस्ट बी ग्रेटर दॅन 0. डिक्रीजिंग म्हणजे फर्स्ट डिफरन्शिएशन मस्ट बी स्मॉल दॅन 0. इंक्रीजिंग डिक्रीजिंगमध्ये एवढंच आहे. नायदर इंक्रीजिंग नायदर डिक्रीजिंग स्टेशनरी पॉईंट ऑर टर्निंग पॉईंट. नंतर आपण काय पाहिलं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट कशासाठी मॅक्झिमा मिनिमम. फर्स्ट आणि सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये कंडिशन्स काय आहेत अपोजिट. वरती ग्रेटर दॅन तर खाली स्मॉलर दॅन. वरती स्मॉलर दॅन तर खाली ग्रेटर दॅन. मग ते मॅक्झिमा मिनिमा लक्षात. आणि दोन्हीकडे सेम साईन यायला लागले त्याला काय म्हणायचं पॉईंट ऑफ इन्फ्लेक्शन. तर आपण कोणती टेस्ट शिकलो सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टमध्ये पहिलं काय करायचं फंक्शन तयार करा. फंक्शन तयार केल्यानंतर त्याला काय करा डिफरन्शिएट करून त्याला कोणावर कम्पेअर करा 0. तुम्हाला काय मिळतील एक्ससाठी व्हॅल्यू. मग काय करा सेकंड डिफरन्शिएशन त्याच्यामध्ये एक्सचे आलेल्या व्हॅल्यू काय करायच्या पुटबॅक. एक्सचे आलेल्या व्हॅल्यू पुटबॅक केल्या की निगेटिव्ह आलं तर मॅक्झिमा पॉझिटिव्ह आलं तर मिनिमम. बस वर प्रॉब्लेम्सची त्या मानाने तुम्हाला एक एक्स्ट्रा लेक्चर पण मिळून गेलं त्या टॉपिकवरचं. 3-4 वेगवेगळे प्रॉब्लेम पण करून दिले. एक जॉमेट्रिकल एक जनरल मिसलिनियस वगैरे वगैरे. सो काही आपल्या शेवटच्या एक्सरसाइजमधनं 5-6 वर्ड प्रॉब्लेम कोणती रँडमली घ्या ॲटेम्प्ट करा. वर्ड प्रॉब्लेम केअरफुल वाचायचा. मॅथमॅटिकल फंक्शन क्लिअर तयार करायचं. मॅथमॅटिकल फंक्शन तयार करून झालं की तुमचं काम संपलं. कळलं का. आलं लक्षात. हां. आणि प्रत्येक प्रॉब्लेममध्ये कोणती कंडिशन वापरायची सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट. हां पण तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम नाही असाच विद नॉन वर्ड प्रॉब्लेम क्वेश्चन आला
तिथे जर सांगितलं असेल चेक युझिंग फर्स्ट डेरिव्हेटिव्ह टेस्ट, चेक युझिंग सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्ट, तर काहीच शानपणा करायचा नाही. जे विचारले त्याच मेथडने करायचं. कळलं का? कारण तुम्ही सेकंड डेरिव्हेटिव्ह टेस्टने केलं, करेक्ट आन्सर असतं. दोन्ही टेस्ट एकाच गोष्टीचे आहेत, परंतु तुम्हाला प्रश्नात काय विचारलं होतं? फर्स्ट. बस. बोर्ड होईल न होईल हे नाही महत्त्वाचं. त्यानिमित्ताने आपण शिकतोय, वी आर मगिंग अप, आणि तसं ते कामी येणारच आहे. हां, एक्स्ट्रा टाईम म्हणजे एक्स्ट्रा प्रिपरेशन. क्लिअर? मला बरेच 2 दिवसामध्ये मागच्या बऱ्याच आपल्या बॅचच्या काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा संबंध आला फीजसाठी वगैरे, फीज कलेक्शनसाठी. त्यातल्या तुमच्याबरोबरच अभ्यास करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांचा फीडबॅक कसा होता की सर गरीब असल्यामुळे कंटिन्यू अभ्यास पाहिजे तसं होत नाही. खूप जण बोलले मला असं की अभ्यास पाहिजे तसं होत नाही. मी विचारलं ना, अभ्यास मात्र भरपूर वेळ अभ्यास तर उलट म्हणतात पोरं की अभ्यास होत नाही. त्याचं मेन कारण कसं असतं, क्लास चालू असतात, वर्गात लक्ष असतं, त्या ॲक्टिव्हिटीज होत असतात, त्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही शिकतात, डोक्यात असतात आणि तुम्ही रुटीनमध्ये राहतात. परत मी थोडंफार काही टोकत असणार, बोलत असणार, समजतं, करायला काहीतरी काम समोर दिसायला लागतं. क्लासला रेग्युलर येण्याचा तो फायदा आहे. ऑनलाईन लेक्चर रोजच्या रोज यशोदीप आपलं संध्याकाळी अपलोड करतोच आहे ना. तुम्ही लेक्चर आठवणीने 1-2 रिपीट करा. नाही आता पॉसिबल क्लास घेणं सर्वांचा, आणि ॲटलिस्ट तो लेक्चर फील येईल तुम्हाला. आणि असं करू नका, कारण आता बघा तुम्हाला इतका गोल्डन चान्स आहे ना, छान. म्हणजे तुम्ही डोक्यात घेतलं तर IIT-पर्यंत पण दगड मारू शकतात. याचं कारण इतकं सिम्पल आहे, नीटला पण. कारण काय होईल, आता फॉर एक्झाम्पल 10 लाख मुलं आहे समजा नीट JEE देणारे, तर टाईम वाढल्याचे ऑपोजिट दोन्ही परिणाम आहेत. खूप एक्सटेन्शन झाल्यामुळे मुलं बोरिंग होऊन जातात, तेच करून एक फटीक, आणि जी आपली सायकोलॉजी असते की आपल्याला मेच्या एंडला फ्री व्हायचे, ती हॅम्पर होते. त्यामुळे अभ्यास होत नाही. त्यामुळे तुमच्या 10 लाखातले 4-5 लाख मुलं तर असे अभ्यास करणार नाहीत पाहिजे तितका. 2-3 लाख त्याच्यातले आता उरलेल्यांपैकी 2-3 लाख मुलं करतील अभ्यास, पण त्या अभ्यासामध्ये त्यांच्या अभ्यासात इंटेन्सिटी राहणार नाही. कारण ऑनलाईनचा कसा फरक पडतो, आता मी वर्गात जसं शिकवतो तसं शिकवतो आहे, पण ऑनलाईन आणि मी समोर दिसणं याच्यावर खूप फरक पडतो. तर आपला जो नॅचरल लर्निंगचा फील आहे तो फरक पडतो. आर यू गेटिंग मी? मला काय म्हणायचं आहे, खूप फरक पडतो. आणि मग तो फरक पडतो, त्यामुळे मग ते 2-3 लाख मुलं अभ्यास करतील, म्हणजे अभ्यासात इंटेन्सिटी असणार नाही. उरले 1-1.5 लाख पोरं जे बऱ्यापैकी स्वतःहून करतायत, त्यातले खूप हार्डेस्ट वर्क करणारे किती असू शकतात? 50,000, 1 लाख, याच्यावरती नाही. मग त्या 50,000, 1 लाखांमध्ये पण 22,000 पोरांमध्ये फॅक्टरी फॉल्ट असू शकतो. ही फक्त रट्टा आणि एंट्रन्स एक्झाम स्टोरी थिंकिंगची. तुम्हाला काय समजले, तुम्ही कसं वापरतात, ही थिंकिंगवाली स्टोरी. आलं लक्षात मला काय म्हणायचं? त्यामुळे तुम्हाला ना उलट मी असं सांगेन, थोडा पॉझिटिव्ह विचार करा. तुमचा डोमेन ऑफ कॉम्पिटिशन खूप कमी झाला आता. सर्व योग्य वेळेवर घरात गेलं ना तर सर्व तयारीत राहतात, आणि योग्य वेळ लांब गेली की कंटाळतो माणूस. आपल्याकडे एखादा खूप महत्त्वाचा लाडका पाहुणा येणार असेल, 9चा टाईम दिलेला आहे, आपण 8लाच रेडी होऊन घड्याकडे पाहायला सुरुवात करतो. टाईम कितीचा दिला आहे? 9चा. 9पर्यंत तुमची एकटीच एकदम वाढत जाते, तुमचा आनंद वाढत जातो. 9 वाजता पाहतात की आला का नाही, 5 मिनिटांनी परत पाहता आला का नाही, तेव्हा फोन नाही करत पहिल्या 5 मिनिटं. पुढच्या 5 मिनिटांनी मात्र मग तुम्हाला थोडंसं डाऊट येतं, अरे 9:15 होत आले, हा येत कसं नाही, का ही येत कशी नाही, आपण फोन करतो. आलं लक्षात? त्यात ती व्यक्ती फोन उचलत नाही, पण ते लांबायला लागतं. असं करत ती व्यक्ती समजा 11-12 नंतर पडली, तुमचा मोसम राहील काय? पॉसिबल. तुमचा पुऱ्या मूडच्या चिंध्या झालेल्या असतील. तसं एक्झामचं होते. कळलं का तुम्हाला? सो बाकीचे जेव्हा आता लूज पडलेले असतील त्यांचे एफर्ट्स, त्यावेळेस तुम्ही एक्सटेन्सिव्ह एफर्ट्स घ्या, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. आलं लक्षात तुम्हाला? कारण डोमेन कॉम्पिटिशनचा डोमेन फार कमी झालेला आहे. नाही काही ना खूप हाय ड्रीम नाही करता आलं तरी चालेल. ॲटलिस्ट CETला मारा, CETला PCB असो, PCM असो, दोन्ही ग्रुपमध्ये 150+ क्रॉस करा. मार्कांच्या भाषेत, 200पैकी, पर्सेंटेजच्या भाषेत नाही, मार्कांच्या भाषेत 150 क्रॉस करा. याचा बेनिफिट प्रचंड होईल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल PCBला 150+ आहे. BA फार्मसीच करायचं ठरलं, परंतु मग खूप चांगल्या कॉलेजला झालं तर तुमच्या नावाचं डिग्रीचं वेटेज बदलतं. मालेगावमध्ये BE फार्मसी करणं आणि KTGM कॉलेजला BE फार्मसी करणं मोठा फरक आहे. तसं झालं का? किंवा पुणे विद्यापीठाच्या स्वतःच्या कॉलेजला BE फार्मसी करणं ग्रेट. आलं लक्षात तुम्हाला? शिक्षणाची जागा बदलेल ना तर होरायझन्स बदलतील. त्यासाठी मालेगाव सोडता आलं पाहिजे आपल्याला. ॲटलिस्ट नाही पुणे तर नाशिकमध्ये तरी ॲडमिशन्स झाले पाहिजेत. कारण कसं होतं, कॉलेज मालेगावला पण आहेत, पण तिथलं वातावरण, कॉम्पिटिशन, जॉबची स्पर्धा वगैरे या गोष्टींचा खूप फरक पडतो. परत कॅम्पस इंटरव्ह्यूज आणि किती चांगल्या ओपनिंग्स तुम्हाला आहेत नाही आहेत. आलं लक्षात?
त्यामुळे स्कोअर नाही काही खूप हाय ड्रीम नाही केलं तरी ॲटलिस्ट 150+. आणि ज्यांनी वर्षभर फिजिक्सला जीव लावण्यामध्ये मॅथ खरोखर काहीच केलं नाही त्यांना बोनस पिरियड आहे. मॅथ खूप करायला चान्स आहे तुम्हाला. तर 1-2 महिने खूप होतात मॅथमध्ये. हे जर कंटेंट आताच लक्षात राहते, निम्मच फक्त रिवाईज करायचं आहे. सो बेनिफिट घ्या. PCMला पण 150+. म्हणजे या आपले टार्गेट कसं असलं पाहिजे, PICT IT ब्रांच COP मधल्या टॉपच्या ब्रांच मिळाल्या पाहिजे. अलग लक्षात तुम्हाला असं काहीतरी टार्गेट VIT VGTI PIT PICT COP. PCमध्ये पण तसंच सीन ठेवा. मला चेतना गांगुडीचं कॉलेजचं नाव नाही आठवत आता, ते कोणतरी टॉपच्या कॉलेजला वाटतं ते चेतना गांगुडी. आपली 3 वर्षापूर्वीची बॅचची स्टुडंट होती, मेहनती पोरगी होती रेल्वेची. छान मार्क काढले होते वाटतं CETला. आणि लक्षात पॉसिबल आहे. त्यामुळे खूप हाय ड्रीम करायचं, मनातल्या मनात खुश व्हायचं आणि होणार काहीच नाही. याच्यापेक्षा जी लेजिबल ड्रीम आहे तर आपल्या सोप्या भाषेत मालेगावच्या भाषेत जे ड्रीम आपल्या अवकातीत आहे ती मिळवायचा प्रयत्न करायला काही प्रॉब्लेम नाही. हां, कारण आणि मात्र एक लक्षात ठेवा, कॉम्पिटिशनचा डोमेन जरी कमी झाला पण जे करतायत ते खूप मन लावून करणारे भेटणार आहे तुम्हाला. हे दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या. म्हणजे मेजर कॉम्पिटिशन 85% जणांची आधीच निघून गेली, उरलेले 15% टफ फाईटला आहे. मात्र हे विसरायचं नाही. असं दोन्ही स्टाईलने विचार करायचा. कळलं? आजच्यावर प्रॉब्लेम समजले ना? करा तो.